तुम्हाला तर माहितीच आहे आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे। अंकल ज्यादा बरोबर मेन किस्सा कसा आहे पहिल्यांदाच घरी आलो ना त्याच्यामुळे मेरे को तसा धक धक हो रहा है। सगळं एवढा हसायला कंट्रोल करतात ना वन साइड एकदम वन साइड। डोंबिवलीवर आम्ही बघा पेप घेऊन आलोय बघा। मी का मनीष कदम राहायला ये यांचे तोंड बघा पुढच्या वर्षीची। त्यांचा आमच्या इथे पाऊस पडला तर तिथे ऊन लागतंय बाई। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। सो मस्त की सकाळ सकाळ फ्रेश मॉर्निंग झाली आहे आणि बघते गाडीमध्ये कुठे चाललाय तर आपण चाललो आता मित्राच्या घरी आणि भरपूर लांब आहे पालीला चाललेलो आहे आपण। मला तर माहितीच आहे गणपतीचा सीझन चालू झालेला आहे म्हटलं की सगळ्यांच्या घरी बापा वगैरे बसतात। सो आम्ही सुद्धा चाललेलो आहे। तर तुम्हाला वाटतं मी एकटा आहे की तुम्हाला वाटतंय मी एकटा कधी जाणार आहे? हे बघा हे नमुने माझ्यासोबत आहेत बघा। आज पांडू आले आपल्या सोबत आणि म्हणतात तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये दोघं जण नवीन दिसणार आहेत। तर चला मंडळी आता आम्ही चाललेलो आहे पालीला गणपतीला पाय पडायला आणि माझा घसा थोडासा बसलाय थोडा समजून घ्या। आणि मेन म्हणजे आपल्या फोनच्या कॅमेरा पिंक डॉट मध्ये दिसत कुठे इथे इथे कुठे काय माहिती तर त्या पिंक डॉट वरती तुम्ही थोडासा समजून झाला। नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी नक्की जाणीन कारण का फोनचा आता इश्यू तसा झालेला आहे। तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। जर कोण नवीन असेल आपल्या चॅनल वरती तर फटाफट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। सो चला लेट्स गो। चला काही झालं आता नाश्ता करायला काहीतरी जरा खाऊया बोलो सगळेजण आले बघा। आता याच्यावर तुम्ही गुरु काहीतरी कमेंट करेल बघा। गुरु चल चला काही आपण आलो आता नाश्ता करायला काहीतरी बोल गुरु। गजब बेइज्जती है। गुरु स्पॉन्सर करणार आहे आम्हाला नाश्ता। हा तू जे घेशील ते कुरकुरे बिरकुरे ना वडापाव बिडापाव काहीतरी फक्त एक वडापाव घे 1 2 3 4 5 जण मिळून खाऊ बैगन कापून खाऊ 5 काय कचोरी खायला आलोय का? तर त्याला काय नाश्ता करून घेतो आम्ही काहीतरी कारण का बरं आपल्या जाम लांब जायचं आहे। लास्ट टाइम आपण माहिती ना कसं झालं होतं सीन म्हणून इथेच खाऊन घेतो आम्ही। काय थांब ना जायचं आपल्याला इथेच फोटो काढायला चालू झाला। काय घेतो घे काय पण घे तू देणार ते घेऊन दे। अरे वडापाव आहे का? वडापाव नाही आहे ना जो बस अंकल पैटीज दो एक मुझे ये बाकी का कुछ लेंगे वो लेंगे। मला नको आहे तुला काय पाहिजे काय खाल्लं डाएट वर आहे डाएट वर एवढं काय अरे भाई खाऊन तब्येती झाल्या पाहिजे गावाला लोकांना वाटलं पाहिजे भाई काय डाएट वेट करतो तू पण मग काहीच आता नाश्ता विष्टा करून झाला आमचा आणि आता आम्ही निघलेलो आहे। तर चला मस्त कुरकुरे वगैरे घेतलेले आहे बघा नुसता कचरा घेतलाय बघा। इथं जरासा प्रसाद आपल्या घरी जायला तिथं आणि आता निघलोय चाललो आता आम्ही चाललो डायरेक्ट नॉन स्टॉप थांबायला आम्ही तिकडे जातो कारण का लास्ट टाइम लेट झाला होता आम्हाला। तर त्याला आता पटवत जाऊया आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटतो कारण का आपल्याला ओमकारला पण घ्यायचं परत त्यांनी फोन केला होता नाही गेला उठलाच नाही। का 200 तो दिखाना 1520 अंकल ज्यादा बरोबर तुम्हाला तर माहितीच आहे आपण निसर्गाची काळजी घेतली पाहिजे। पहिला डेंजर किस्सा आता अर्धा रस्ता झालोय तर यांना बरं बोलतात की हिस्सेची हवा खाऊन खाऊन बोलतात जरा झाडांना पाणी देऊया निसर्गाची काळजी घेते। भाई आमचा गोरा झाला पावडर जास्त लावण्याला वाटतं हे पावडर जास्त लावण्याला मागे लाव गाडी गाई जिथे बघू शकता गोरा गोरा चिकना झालाय डोंबिवलीला राहायचा काय झालेला गाईच पोहोचलो आम्ही आता मावशीच्या घराचे ते कारण का जो तुम्हाला तर माहितीच आहे डेली आमचं फिरायचं होतो पण भाई आलेला मावशीकडे
तर आता आम्ही जाता बोललो याच्या घरी जाऊया गणपतीला पाय पडायला आणि त्यासाठीच आम्ही खरं तेवढं लांब आलो होतो. तर चला आता जाऊयात आपण ज्या मावशीच्या घरी आणि त्याला आणायला बघा यो बघा भाई 90 दिवस फेडत आला बघा ओमकारच्या घरी जायला. चला जाऊयात आपण आता घरी ओमकारच्या पहिला आणि मी तिकडे गेल्यावर तुम्हाला भेटतो. अरे हा हाच व्ह्यू दाखवलं होतं आणि आम्हाला व्हिडिओ कॉलवरती बरोबर. चला भाईला नाश्ता सांगितलेला. भाईने नाश्त्यामध्ये जेवण दिला. ए माऊ माऊ अरे दा इथे मी बोलत हे आता येतोय ना आता येतोय ना आता येतोय ना. अरे हा का नाही बोलतोय चवळीच अटक हा. त्याच्या अर्धी पाट्टे मारणारे तर खाली. तर चला काही आता आम्ही जस्ट ओमकारच्या घरातील दर्शन वगैरे घेतला आणि म्हणजे तिकडनं आम्ही निघलो का कारण का आता आम्ही चाललेलो आहे राजीच्या घरी चाललेलो आहे. कारण का पेन साईडला जायचं आपल्याला. आता राजीच्या घरी जाऊन तिकडनं पाय वगैरे पडून मग परत आपल्याला यायचं आहे ओमकारच्या घरी जेवण्यासाठी. कारण का मावशीने आग्रह केला होता आई बोलत होते का बरं या जेवायला वगैरे म्हणून. तर चला आता आपण तिकडे चाललेलो आहे आणि आता विषय असं झालेला आहे काय आमची छोटी गाडी आहे. आता छोट्या गाडीमध्ये आम्ही आता 6 जण मावणार आहे. तर बघा कसं मावतोय कोंबून चाललेलो आहे. जातो पहिले तिकडे कारण का यांचा पण बाप्पा विसर्जन होणार आहे त्याच्यामुळे. तर चला पटपट जातो आणि तिकडे गेलो तुम्हाला भेटतो. आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे तिच्या गावाच्या इथे आलेलो आहे आणि बघा हे मित्र आलेत आपले. मेन किस्सा कसा आहे पहिल्यांदाच घरी आलो ना त्याच्यामुळे मेरे को तसा धक हो रहा है मेरे को भी हो रहा है जरा. तर बघू त्याला काय होतंय ते तुम्हाला गेल्यावरती भेटतो. पहिलेच वॉर्न करून सांगतो म्हणून आज मग सांगून आता आम्ही सगळेजण बाहेर आलोय. आता भाऊ बघा आमचा कधीच आतमध्ये बसला. अरे हे नटाभटा करत बसलाय. हे बाबा चल अरे थांब ब्लॉग चालू आहे का? चालू आहे ब्लॉग भाई. गाईज सगळे एवढा हसायला कंट्रोल करतात ना. वन साइड एकदम वन साइड सगळे वन साइड. अरे मनीषला एकट्याला बसवला का मनीष इथे. चला A few moments later. चला गाईज आम्ही आता निघालेलो आहे. आता चाललो आम्ही परत ओमकारच्या घरी. कारण का बोलतात ना आम्हाला नाही कंट्रोल होत रे. आमची पोरं लय बेकार होत जिथेच्या तिथे हसायला चालू होतात. म्हणजे मीच चालू केलं खरं तर. बंधन पेप घेऊन आलाय ते डोंबिवलीवर आम्ही बघा पेप घेऊन आलोय बघा. हे बघा मंथन गट्टू स्प्लेंडर घेऊन आलाय. तो यो ओमकार आणि तो मनीष तो ड्यूट घेऊन आलाय आणि स्कूटरने नाही चुकी झाली. चला मंडळी चाललो आम्ही आता ओमकारच्या घरी. चला त्या मावशीच्या घरी जाऊन भेटूया तिकडे. ये अरे लाजते काय त्याच्यामध्ये लाजते काय त्याच्यामध्ये. ब्लॉग बघतेस नाव सांग तुझं. मिहिका मनीष कदम. बापरे कोण सिस्टमॅटिक नाव आमच्या छोटं नाव घेत नाही. अच्छा तू मेन आहे का तू मेन आहे काय. अच्छा ब्लॉग बघतेस का माझे कसे वाटतात. तुला बघतेस काय ब्लॉग. हो बोलो त्याचा अजून छोटे खाली. तू बघते का ब्लॉग माझे हा. अरे लाजते काय तुम हुस्न परी तुम जाने जहां. बाई तर म्हणते आम्ही आता आलेलो परत ओमकारच्या घरी आणि आता जेवणासाठी आलो होतो कारण का आम्हाला परत जायचं पण आहे. तर यांच्या फॅमिलीमध्ये सगळेजण ब्लॉग बघतात
सो काय नाही ठीक आहे. चला आता जेवण वगैरे पण घेऊयात आपण. आणि बाप्पा समोर होते आहे बघा. हा त्याच्यासाठी झालाय. तू येणार आहे ना? तू येणार आहे ना घरी डोंबिवलीला? तुला त्याच्यासाठी आलो आम्ही घ्यायला. हा पहिले डोंबिवलीमध्ये पहिले मला रमून राहायचा. त्याला तर चला मंडळी आता बसलो जेवायला. आणि मस्त जेवण पण बघू शकता. डाळ भात आणि मस्त आपली मुगाची भाजी लोणचं. सगळेजण बसलो जेवायला. मंत्रीवाद आपल्या मध्ये बसलाय बाजूला राईट हँड लेफ्ट हँड. आणि त्या आम्ही सर्वजण बसलो जेवायला. चला आता घेऊयात जेवण पटकन आणि मग नंतर तुम्हाला जेवल्यानंतर भेटतो. चला मंडळी आता आम्ही निघालेलो आहे घरी जायला. आणि ओमकार भाईला आम्ही मिस करू परत एकदा. काय लवकर ये म्हणजे झालं. लवकर ये म्हणजे आला. तुझ्या टाइम एवढं लांब आलोय. लवकर ये. अजून काय नाही. चल दादा येतो परत पुन्हा एकदा. नक्की नक्की राहायला ये. यांची तोंड बघा पुढच्या वर्षीची. बंधन पुढची जोडायला येणार आहे का? आताच सांगून ठेवतोय. जागरण करायला. हा ए पुढच्या जागरणला येणार ना गुरु? पुढच्या जागरणला बस काय झोपायला पण आहे. जागायलाच नाही झोपेल पण. चला आता गाड झोपायचंय. चल दादा बाय बाय. चले ओमकार भाई ये लवकर. मी येतो तू परत इकडे. मी नाही तू पहिले. आता आम्ही आलो इथं एवढ्याला. मग तू ये तिकडे. आता आम्ही मध्ये थांबलेलो आहे रोडच्या. ताण लागले ताण. तर स्प्राईट वेट असं काहीतरी तू बोललो. कारण का पाणी प्यायचे नाही तर थम्सअप घ्यायला आला पण लगेच. हा बघा थम्सअप घेतलेला. आता चला थम्सअप पिऊन घेतो. भाऊ गेलाय जरा त्याला. तर तोपर्यंत आम्ही थम्सअपची वाईफ घेतो. तोपर्यंत बाहेर येऊ दे. ऊन बिन लागायला लागलाय बघा. ऊन पडतंय काय बोलणार आता. आमच्या डोंबिवली साईडला आला का उन्हाचे काय झावल्या निस्ता असतात. बाहेर कुठे गेल्यावरती पावसाचं वातावरण असतो. आणि आमच्या डोंबिवलीला गेल्यावरती ऊन लागायला लागतंय. आणि जर आमच्या इथे पाऊस पडला तर तिथे ऊन लागतंय. बाई वेदर काहीतरी वेगळाच. जाऊ द्या चला थंड पिऊन घेतो आता आणि झोपतो. आणि डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यावरच भेटतो. बॅटरी पण लो आहे माझी. लेट्स गो. तर मित्रांनो आता जस्ट घरी आलेलो आहे आणि आता मस्तपैकी फ्रेश झालो. तर मित्रांनो एवढा लांब जाण्याचं आमचं कारण काय होतं तर खरं तर आपला जो ओमकार म्हणजे प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही बघत असाल ओम्या डार्लिंग आपली. तर तो आता गेलेला मावशीच्या घरी. कारण की थोडासा इश्यू झाला होता त्यांचा. त्याच्यामुळे तो तेवढा लांब गेला होता. सो गणपतीसाठी आम्ही तिकडे पाय वगैरे पडायला गेलो. आणि जवळपास आपल्या मैत्रिणीचं घरसुद्धा होता. तर तिकडे पण पाय वगैरे पडून आला. आणि तिथे रिएक्शन असं का आमच्या हसायची होती. तर फर्स्ट टाइमच आम्ही घरी गेलो होतो. ह्याच्या आधी भरपूर वर्ष अगोदर आम्ही एकदा गेलो होतो घरी. पण त्याच्यानंतर हे सर्वजण नवीन होते. बट काकांसोबत पण मस्त बोलणं चालून झालं आपल्यानंतर आम्ही लगेच निघालो तिकडनं. कारण की आज बाप्पा वगैरे विसर्जन होते. सर्व 7 दिवसाचे बाप्पा विसर्जन होतील. त्यामुळे अजून ट्रॅफिक जाम होईल आणि त्या आपण भरपूर लांब होतो. सो तिकडनं लवकर घरी आलो आणि आता मस्त आहे की फ्रेश झालो. तर ब्लॉग पण इथेच एंड करतो मी. जर व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर आपले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर पण बाय बाय गाईज. लव यू. टेक केअर.